ट्रेड fitter NSQB level 4 demonstration plan number 1 to 24. Find out round bar center by CM. मी चंद्रशेखर करमडे, शिल्प निर्देशक, जोडारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज. आज आपण राऊंड बारला सेंटर कसं पाडणे याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम यामध्ये घेत असताना आपण कोणकोणते साहित्य इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो ते आपण करून घेऊ. सर्वात अगोदर आपल्याला काय लागतो? सरफेस प्लेट, नंतर वर्नियर हाईट गेज, त्याच्यानंतर व्ही ब्लॉकसोबत आपल्याला लागतो ट्राय स्क्वेअर, त्याच्यानंतर ॲडलॅक कॅलिबरलाच म्हणतात जेनी कॅलिबर, त्यानंतर लागतो वर्नियर कॅलिबर. याचा यूज करण्यासाठी राऊंड बारचं डायमीटर आहे ते डायमीटर चेक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला राऊंड बारचं सेंटर काढायचं असल्यामुळे सर्वप्रथम राऊंड बारला कटिंग केल्यानंतर हे याची दोन्ही सरफेस आहे त्याला राईट एंगलमध्ये आणून घ्यायचं आहे आणि ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याचा राईट एंगल आल्यानंतर त्याला आपण हळू आणि पाण्याचं मिश्रण करून त्याला मार्किंग मीडियामधून लावायचा आहे. मार्किंग मीडिया लावल्यानंतर अशा पद्धतीने तो तयार होतो. तयार झाल्यानंतर सुकल्यानंतर आपण त्याला वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने राऊंड बारला च्या सेंटर कसं पाडतात ते आपण माहिती करून घेऊ. सर्वप्रथम राऊंड बारचा डायमीटर किती आहे ते नमूद करू. याच्यामध्ये 32 mm राऊंड बारचं किती आहे? 32 mm राऊंड बार. आपल्याला त्याचं डायमीटर माहीत झालं आहे तर त्याला व्ही ब्लॉकमध्ये आपण फिक्स करून घेऊ. व्ही ब्लॉकमध्ये फिक्स केल्यानंतर राऊंड बारचा जो वरचा भाग आहे म्हणजे ज्याला आपण सरफेस त्याची टच होतो तर त्याचं मेजरमेंट घेत असताना त्याची हाईट किती आहे ते पहिलं आपण नमूद करू. टोटल हाईट येतो 82 पॉईंट. किती येतो? 82.40. 82.40 म्हणजे 82.40 याचं डायमीटर आहे राऊंड बारचं 32 म्हणजे 32 mm. 32 mm मध्ये त्याचं अर्ध रेडियस केलं तर किती येणार? 16. ते 82 आपल्याला किती मायनस करायचे आहे? 16 मायनस केल्यानंतर आपण 16 मायनस करून घ्यायचे आहे. 16 मायनस केल्यानंतर किती होणार? 66 हे वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने फिक्स करून घ्यायचं आहे. त्याला लाग करून घ्यायचं आहे 66ला आणि त्याच्यानंतर सरळ वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने एक रेषा सरळ मारून घ्यायची आहे. त्यानंतर जो क्लॅम्पमध्ये आपण टाईट केलेला आहे त्या भागाला लूज करून त्याला 90 डिग्रीमध्ये बांधायचं आहे आणि त्याचा उपयोग करत असताना आपण त्याचा ट्रायस्क्वेअरचा यूज करून घ्यायचा आहे. ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने आपण राऊंड बार हा राईट एंगलमध्ये आहे की नाही ते ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर त्यानंतर त्याला जो आपण मेजरमेंट घेतला आहे किती घेतला आहे? 66 पॉईंट. त्याचं सरळ रेषा अशी स्क्रायबरच्या सहाय्याने मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण राऊंड बारचं वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने सेंटर काढलेला आहे. तो तुम्ही सहज असं बघू शकाल कारण की त्याच्यामध्ये आपल्याला राऊंड बारचं सेंटर काढण्यासाठी वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने आपण याचं यूज करू शकतो. वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने सेंटर कसं पाडलं जातो तर आता आपण बघणार आहोत ॲडलॅक कॅलिबरच्या सहाय्याने राऊंड बारचं सेंटर कसं काढला जातो. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? राऊंड बारला मार्किंग मीडिया लागेल. हळू आणि पाण्याचं मिश्रण लावल्यानंतर त्याला सुकू द्यायचं आहे. आपण सुकलेला एखादा गॅप घेऊन अगोदरच मार्किंग मीडिया लावून ठेवलेलं होतं आपण. तर त्या त्याला जो याचं डायमीटर आहे त्या डायमीटरच्या अंतराचा अर्ध मेजरमेंट घ्यायचं आहे याचं म्हणजे 16 पाहिजे म्हणजे 17 असू शकतो किंवा 18 सुद्धा असू शकतो. त्याच्या मध्यभागी घ्यायचं आहे आणि
ॲडलॅक कॅलिबरच्या सहाय्याने क्रॉस सेक्शनमध्ये एक रेषा मारायची आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरी रेषा मारायची आहे आणि त्याच्या अपोजिट साईड सरळ रेषा तिरपी रेषा मारायची आहे, त्याच्यानंतर त्याच्याच अपोजिट साईडमध्ये दुसरी रेषा मारायची आहे. अशा पद्धतीने रेडियसमध्ये सर्कल असं पाडला जाईल त्याच्या आणि त्याचं मध्यबिंदू काढण्याकरिता स्केलच्या सहाय्याने ज्या सरळ सरळ रेषा आहेत त्याला त्याचे बिंदू ते जोडून घ्यायचे आहेत. बिंदू जोडल्यानंतर अशा पद्धतीने जोडल्यानंतर त्या राऊंड बारचं काय मिळेल आपल्याला सेंटर. अशा पद्धतीने आपण ॲडलॅक कॅलिबरच्या सहाय्याने सेंटर कसं काढायचं हे सुद्धा आपण इथं बघितलेले आहे. तर यामध्ये प्रॅक्टिकल करत असताना एक सर्वप्रथम आपल्याला काय असते सेफ्टी असते. त्या सेफ्टीचा आपण उपयोग करत त्यामध्ये जो आप स्क्रायबर आहे हा पाईन कसा असायला पाहिजे, धारदार असायला पाहिजे. त्याच्यानंतर जो आपण राऊंड बार असतो आपण फायलिंग केल्यानंतर याच्या भोवताल काय असते बर असते, ती बर आपल्याला काढून घ्यावं लागेल. फाईलच्या सहाय्याने ती बर काढून घ्यायची, कारण की आपण मार्किंग करत असताना आपल्याला काय हाताला रुतण्याची शक्यता असते. आणि त्याच्यानंतर आपण मार्किंग वगैरे झाल्यानंतर हे सगळे साहित्य पुसून आपल्या व्यवस्थित ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण वर्नियर हाईटगेजच्या सहाय्याने राऊंड बारचं सेंटर कसं काढणे आणि ॲडलॅक कॅलिबरच्या सहाय्याने सेंटर कसं काढणे हे आता आपण बघितलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरमडे यूट्यूब चॅनेलला भेट द्या.